चिपळूण नागरी सहकारी पतसंस्था लिमिटेड चिपळूण, आपली माणसे आपली संस्था। महाराष्ट्र राज्यामध्ये 50 शाखांद्वारे कार्यरत। विविध योजनेचा लाभ घेण्यासाठी आमच्या नजीकच्या शाखेशी आज संपर्क साधा। शाखा साने गुरुजी वसाहत 0231 232 3407, राजारामपुरी 90 28 00 71 59, स्टेशन रोड 0231 253 24 06, प्रधान कार्यालय सहकार भवन चिपळूण, जिल्हा रत्नागिरी। टिप्पर चालक कंत्राटात 1.5 कोटींचा ढपला, आपचा आरोप। शहरातील कचरा उठाव करणाऱ्या टिप्परवर चालक पुरवठा करण्यासाठी 6 ठेकेदारांचे पॅनल महापालिकेने नियुक्त केले आहे। यामध्ये 254 चालक या ठेकेदारांनी पुरवायचे होते, मात्र या ठेकेदारांच्याकडून केवळ 180 चालक भरून या चालकांच्या पगारातून 5 महिन्यात 1.5 कोटीहून अधिक रकमेचा ढपला महापालिकेने पाडला असल्याचा आरोप आम आदमी पार्टीने केला आहे। यामध्ये प्रत्येकी 43 चालकांचे पॅनल असून एकूण 254 चालक या ठेकेदारांनी पुरवायचे आहेत, मात्र ठेकेदारांच्याकडून केवळ 180 चालक भरण्यात आले आहेत। मात्र या कंत्राटदारांच्याकडून खोटी हजेरी मांडून सर्व 254 चालकांचा पगार कंत्राटीदारांनी महापालिकेकडून उचलला जात आहे। यावेळी बोलताना आपचे प्रदेश संघटक सचिव संदीप देसाई म्हणाले, कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये जे काही घोटाळे होतात त्याच्यातला कामगारांचे पैसे खाल्ल्याचा एक महत्त्वाचा घोटाळा आज या प्रेसच्या माध्यमातून मला तुमच्या समोर मांडायचा आहे। महानगरपालिकेनं कचरा उठाव करणारे जे काही टिप्पर चालक आहेत, हे टिप्पर चालक कंत्राटी पद्धतीने पुरवण्यासाठी 6 कंपन्यांना कॉन्ट्रॅक्ट दिलं होतं। या 6 कंपन्यांचे मध्ये मिळून साधारणपणे 254 लोकांना ड्रायव्हर म्हणून किंवा टिप्पर चालक म्हणून अपॉइंट करायची एक सिस्टीम होती। या 6 कंपन्या एकमेकाशी अधिकाऱ्यांची मिलीभगत करून फक्त 190च टिप्पर चालक प्रोव्हाइड करतायत। म्हणजे एका बाजूला 254 लोकांचं पेमेंट घ्यायचं आणि दुसऱ्या बाजूला 190 लोक फक्त कामावर रुजू करायची, अशा पद्धतीचं हे जे काही संगनमत चालू आहे। याच्यामध्ये 25,000 प्लस इतकी अमाऊंट पर माणसी 254 लोकांच्या बदल्यामध्ये महानगरपालिका कंपन्यांना देते आणि ह्याच कंपन्या कामगारांचा पगार तुटपुंजा प्रमाणामध्ये, म्हणजे 25,000 तर देतच नाही, 20,000 सुद्धा देत नाही, साधारणपणे 14 ते 15,000च्या स्वरूपामध्ये प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक महिन्याला पगार दिला जातो। म्हणजे वरचे 10,000 आणि हे फक्त 190 लोकांचं, वरच्या 60-64 लोकांचं पेमेंटच केलं जात नाही, कारण माणसं पुरवली जात नाहीत। तर असा एकूण 1.5 कोटीच्या आसपासचा घोटाळा महानगरपालिकेचे अधिकारी, या संबंधित कंपन्या, ज्या 6 कंपन्यांना कॉन्ट्रॅक्ट मिळालेला आहे, मी कंपन्यांची नावं वाचून दाखवतो। रक्षक सिक्युरिटी सर्व्हिसेस अँड सिस्टीम प्रायव्हेट लिमिटेड, साई एजन्सीज, DVK फॅसिलिटी सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड, सिद्धिविनायक एंटरप्राइजेस, HS सर्व्हिसेस प्रोव्हायडर, सक्षम फॅसिलिटी सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड। या कंपन्या, महानगरपालिकेचे अधिकारी या सगळ्या संगनमतानं आता या 7 महिन्यामध्ये जवळपास त्यांनी 1.5 कोटीचा घोटाळा केलेला आहे। या संदर्भात आम्ही प्रशासनाशी वारंवार पत्रव्यवहार केला, पण काही डॉक्युमेंट्स आज आमच्या हातामध्ये कॉन्क्रीट स्वरूपामध्ये आले। मला दाखवायचं आहे, जे 190 लोक आहेत ते फाळणी पुस्तक त्याला म्हटलं जातं। रोज सकाळी 6-6:30च्या आसपास लोक टिप्पर चालक वर्कशॉपवर येतात आणि तिथून त्यांची फाळणी केली जाते आणि त्याची नोंद असलेलं हे फाळणी पुस्तक आहे। या फाळणी पुस्तकामध्ये कधीही 254 लोकांची नोंद झालेली नाही आहे। 190, 180, 185 म्हणजे तेवढ्यावरच फाळणी करायची। काही लोकांना डबल ड्युटी द्यायची, डबल ड्युटी देत असताना त्याचाही नियमाप्रमाणे अंमलबजावणी करायची नाही। डबल ड्युटीसाठी दिवसाला फक्त 100 रुपये दिले जातात। म्हणजे कामगारांचं शोषण अजूनही होतंय, त्यांना पगार अजूनही पुरेसा मिळत नाही आणि ह्यो जो काही महानगरपालिकेनं परिपूर्ण पगार घेतला जातोय, पूर्ण मानधन घेतलं जातंय, ते मात्र महानगरपालिकेचे अधिकारी आणि संबंधित कंपन्या आणि त्यांचे इथले कोल्हापुरातले तथाकथित कारभारी याच्यामध्ये डिस्ट्रीब्युशन होते। या विरोधात आम आदमी पार्टी सातत्यानं आवाज उठवत होती आणि याला एक व्यापक स्वरूप घेऊन आज तुमच्या प्रेसच्या माध्यमातून आम्ही सामोरं जातोय। येणाऱ्या काळामध्ये महानगरपालिकेचे प्रशासक यांच्याबरोबर हा कागद घेऊन चर्चा केली जाईल। फाळणी पुस्तक मागवा आणि मगच आपण
एका 254 का 190 आहे त्या कन्फर्मेशनला बसूया आणि आम्हाला खात्री आहे की प्रशासकाने याच्यामध्ये सहकार्य केलं नाही, प्रशासकाने याच्यामध्ये जर योग्य ती भूमिका घेतली नाही तर उद्या आम्ही सचिवालयापर्यंत जाऊ आणि हे जे काही आंदोलन आहे कामगारांसाठी उभा केलेलं, टिप्पर चालकांसाठी उभा केलेलं, आम्ही 100% त्यांना न्याय देऊ आणि ज्यांनी पैसे खाल्लेत त्यांना शिक्षा सुटवण्यासाठी आम्ही प्रयत्न करू. अशा पद्धतीची भूमिका मला तुमच्या माध्यमातून मांडायची आहे. या सर्व ठेकेदारांची चौकशी व्हावी तसेच खोटी बिले दाखवून मिळवलेले पैसे वसूल करण्यात यावे अशी मागणी यावेळी करण्यात आली. अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशारा आपच्या वतीने देण्यात आला. माझा महाराष्ट्र न्यूजसाठी कॅमेरामन नाज अत्तारसह अमृता पवार, कोल्हापूर.